Students, today we start the another methods of the simultaneous equation is called as a determinant method or also called as a Cramer's methods. Okay, here see on the board determinant we can give A, B, C and D. It is an arrangement of the determinant. Okay, then AB is a rows म्हणजेच काय आहेत ह्या आडव्या ओळी आहेत तर AC is a column म्हणजे हे काय आहे ते उभे स्तंभ आहेत. ओके, हिअर फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे आपण ह्या निश्चयकाची किंमत कशी काढायची ते बघूया. त्याच्या अगोदर ए बी ह्या काय आहेत आपण जर बघितलं तर ए बी अँड सी डी हे काय आहेत तर रोज आहेत. ओके, देन ए सी अँड बी डी हे काय आहेत तर कॉलम आहेत. काय आहेत तर कॉलम. ओके, देअरफॉर म्हणजे प्रत्येक रोज मध्ये आणि प्रत्येक कॉलम मध्ये किती घटक आहेत तर 2 घटक आहेत म्हणून ह्याची डिग्री किती असणार आहे. डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. ओके, म्हणजे ह्या निश्चयकाची किंवा ह्या डिटर्मिनंटची आपली डिग्री किती म्हणता येईल तर 2 आहे. मग ह्याची जर व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर ती कशी काढायची. फर्स्ट गिव्ह द लेटर ए. सपोज आपण डिटर्मिनंटला ए असं नाव दिलं. ए बी C and D, it is a determinant. Okay, then find out the value of A. A is equal to A into D cross A into D minus B into C. B into C. This is the value of determinant A. For give the example, one example here. Suppose here the value of determinant is 3, 2, 5 and 6. Okay, then find out this value of the determinant. First we give the letter means त्या determinant ला आपण पहिल्यांदा काय देऊया तर नाव देऊया A. काय आहे तर 3, 2, 5 and 6. Okay, then the find out the value of this determinant. 3 into 6 minus 2 into 5. Therefore 3 6 are 18, 2 5 are 10. Therefore A is equal to 18 minus 10 is equal to 8. This is the value of determinant. This is the determinant methods or Cramer's methods. This methods is find out the Swiss mathematicians Graverian. This is a very easy methods and give us little space to solve this method. Okay, see here the equation of the determinant methods. Suppose a1x plus b1y is equal to c1 and second equation is a2x plus b2y is equal to c2. Okay, then find out the value of d. Determinant d is equal to first and second means a1 a2 and b1 b2. This is the value of d, determinant d. आणि ही फाइंड आउट कशी करायची ती मगाशी आपण बघितलेली आहे. ओके, देन dx ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. dx इज इक्वल टू आता आपल्याला इथे डिटर्मिनंट dx म्हणजे dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर x ची व्हॅल्यू आपण इथे काय करायची आहे घ्यायची नाहीये. तर त्या ठिकाणी इथे रिप्लेस आपल्याला काय करायचं आहे C1 C2 कॉन्स्टंट फिगर. देअरफॉर C1 C2 आणि हे B1 B2 ॲज इट इज जसं आहे त्या पद्धतीने. ओके, देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ dy. Therefore dy is equal to आता इथे लक्षात घ्या इथे काय आहे तर y आहे बरोबर. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय करायची आहे इथे y ची व्हॅल्यू आपल्याला लिहायची नाहीये बरोबर. म्हणजेच काय येणार a1 a2 and c1 c2. This is the value of determinant d, dx and dy. Then find out the value of x. मग x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची तर x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आहे तर y इज इक्वल टू dy अपॉन d बाय युजिंग क्रॅमर्स रूल. म्हणजे इथे आपण काय यूज करणार आहोत क्रॅमर्स रूल बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ओके, डी dx आणि dy ह्या डिटर्मिनंटची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्यांनी x अँड y ची व्हॅल्यू आपण बाय युजिंग द क्रॅमर्स रूल व्हॅल्यू फाइंड आउट केली. मग आता ही
व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काही क्लुप्ती आहेत का, तर एक छोटीशी क्लुप्ती आपण बघूया की जेणेकरून ती विद्यार्थ्यांना पटकन लक्षात राहील आणि सहज ते क्रॅमर्स रूलची गणितं सोडवता येतील. तर बघूया आपण छोटीशी एक क्लुप्ती. सपोज हिअर A1 A2 B1 B2 अँड C1 C2. ओके, ह्याला आपण 1 2 आणि 3 1 2 3 नंबर देऊया. 12 32 13 हा आपल्याला नंबर काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. कशासाठी, तर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. सपोज डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर डी म्हणजे काय, तर 12 12. 12 म्हणजे काय, पहिलं फर्स्ट A1 A2 अँड सेकंड B1 B2, फर्स्ट अँड सेकंड. देन DX ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, 32 नंबर. 32 म्हणजे काय, 3 म्हणजे C1 C2 आणि 2 म्हणजे काय, B1 B2. त्याच पद्धतीने DY ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग DY म्हणजे काय, तर 13. 13 म्हणजे किती, 13. फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट काय आहे, A1 A2 आणि 3 C1 C2. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोपी अशी गमतीदार ही पद्धत आहे. कारण भरपूर मुलांना मोबाईलचे फोन नंबर लक्षात राहतात, मग त्यासाठी ही छोटीशी ट्रिक्स आहे. परंतु एक्झामला हे लिहायचं नाही आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी आपण एक छोटीशी घेतलेली ट्रिक्स. स्टुडंट्स, डिटर्मिनंट मेथडवर आधारित आपण काही उदाहरणं बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.3 3 4 2 5. ओके, here given the first example. सपोज एक इक्वेशन आपण एक घेतलेलं आहे, डिटर्मिनंट घेतलेला आहे आणि आता त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची. मग अशी आपण रूल बघितलेला आहे कसं फाइंड आउट करायचं. पहिल्यांदा आपण हे डिटर्मिनंटला काय नाव देणार आहोत, तर A 3 4 2 5. ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला. ए ह्या डिटर्मिनंटची, ए या निश्चयकाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. काय करणार आहोत सगळं मुलं, 3 × 5 minus 2 into 4. Okay, then 3 5 are 15 and 2 4 are 8. 15 minus 8 7. Therefore value of A म्हणजे डिटर्मिनंट A ची व्हॅल्यू किती असणार आहे, 7. take another example of this determinant. एक दुसरा आपण इक्वेशन, दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. सपोज हिअर गिवन द एक्झाम्पल 5 7 0 and 3. ओके, दिस इज अ सेकंड इक्वेशन. देन फर्स्ट काय करायचं आपल्याला, त्याला कुठलं तरी निश्चयकाला नाव देऊया. मी ते ए नाव दिलं. राईट डाऊन द डिटर्मिनंट 5 7 0 and 3. ओके, देन 5 × 3 minus 0 × 7. ओके, पहिल्यांदा काय केलेलं आपण, 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलंय आणि 0 ला 7. 3 5 are 15 and 0 7 are 0. Okay, therefore 15 minus 0 15. Therefore value of A is equal to 15. Okay students, given the simultaneous equation solved by Cramer's methods. Here given the equation on the board, 3x minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. First give the number this equation and observe these are in the general form. व्हॉट इज द जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय आहे, तर काल आपण बघितलेलं आहे. काय आहे, तर एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. ओके, हिअर 3x minus 4y is equal to 10. ओके, गिव द फर्स्ट नंबर, फर्स्ट इक्वेशन. अँड सेकंड काय आहे, 4x plus 3y is equal to 5. दिस इज अनदर सेकंड नंबर इक्वेशन. फर्स्ट काय करायचं आपल्याला, कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर मीन्स तुलना करायची. Comparing equation number 1 and 2 with कोणाबरोबर कंपेअर करायचं आहे, इक्वेशन 1 and 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. Okay, then find out the value of A1 ची व्हॅल्यू काय आहे मुला, एक्सच्या समोरचं जे कोइफिशियंट आहे ते A1 ची व्हॅल्यू. देअरफॉर A1 इज इक्वल टू 3, B1 इज इक्वल टू, B1 ची व्हॅल्यू -4, देन C1 10.
Then A2 is equal to 4. Then B2 is equal to 3 and C2 is equal to 5. Okay. Then find out the value of D, determinant D, dx and dy. Okay. Then first find out the value of D. D means काय? First and second. Means A1, A2 and B1, B2. A1, A2 and B1, B2. Therefore is equal to 3, 4 and minus 4 and 3. Okay. Then this value क्रॉस मल्टिप्लिकेशन मगाशी आपण पाहिलेलं आहे 3 into 3 minus 4 into 4 into 4. ओके. कोणाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय? डी ची. देअरफॉर डी इज इक्वल टू 3 3 जा 9 मायनस मायनस प्लस 4 4 जा 16. देअरफॉर डी इज इक्वल टू 9 plus 16 25. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी. जशी आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली त्याच पद्धतीने आपल्याला dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग dx इज इक्वल टू आपण मगाशी नंबर टेलिफोन नंबर लक्षात ठेवलेला बघा 12 32 13. डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर फर्स्ट अँड सेकंड बरोबर. आणि तर dx ची व्हॅल्यू काढायची आहे तर काय आपल्याला करायचं आहे 32 म्हणजे 3 and 2 मीन्स 3 काय आहे तर 10 and 5 and 2 minus 4 and 3. Okay. Then 10 into 3 minus 4 into 5. Okay. 10 3 is 30 minus plus 4 5 is 20. Therefore dx is equal to 30 plus 20 50. कोणाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे dx ची. त्याच पद्धतीने आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आता dy. मग dy is equal to 13 number. 13 means first and third. फर्स्ट काय व्हॅल्यू आहे 3 and 4 and third 10 and 5. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 5 minus 10 into 4. 3 5 is 15 and 10 4 is 40. 40 मधून 15 मायनस करा किती येतील बघा 10 minus 5 5 1 कॅरी 10 minus 5 5 1 कॅरी देन 4 minus 2 2. इथे ग्रेटर नंबर किती आहे तर 40. 40 ला वजा चिन्ह आहे म्हणून इथे चिन्ह काय होणार आहे वजा. देअरफॉर dy इज इक्वल टू -25. आपण काय केलेलं आहे इथे डिटर्मिनंट x d dx and dy ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. देन बाय यूजिंग क्रॅमर्स रूल find out the value of x and y. Therefore x is equal to dx upon d. मग dx ची व्हॅल्यू काय आहे तर किती आले 50 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 25. Therefore x is equal to 25 ones are 25 and 25 twos are 50. Therefore x is equal to 2. Then also find out the value of y. Therefore y is equal to dy upon d. Therefore y is equal to dy ची व्हॅल्यू किती आहे तर -25 and d ची व्हॅल्यू 25. 25 ones are 25 25 ones are 25. Therefore y is equal to 1 but y is -1. This is the solution set. Therefore solution set x y is equal to 2 minus 1 is the solution of another equation by using Cramer's method. Here given the board question number second practice set 1.3 question number second 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5y. Okay. First observe this equation in the general form. मग आता पहिल्यांदा आपण ऑब्झर्वेशन केलं तर हे जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन दिसत आहेत का तर नाही. मग फर्स्ट राईट डाऊन दिस इक्वेशन इन द जनरल फॉर्म. ओके. मग हिअर फर्स्ट इक्वेशन 4x plus 3y
इज इक्वल टू -4 त्या साईडला जाऊन काय होणार आहे 4. इक्वेशन नंबर 1. ओके. देन सेकंड इक्वेशन कसं येणार बोला 6x - 5y इकडे येऊन कसं होणार +5y इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. आपण काय केलेलं आहे पहिल्यांदा इक्वेशन आपण दोन्ही इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये लिहून घेतलेले आहेत. ओके. आता आपण काय करतो पुढे तर कम्पेअर करूया. दिस बोथ इक्वेशन कम्पेअर विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. Okay. Then write down comparing this equation with कोणाबरोबर कंपेअर करायचं आपल्याला a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. म्हणजे आपण मगाशी लिहिलेलं की इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 असं लिहिलं तरी चालेल. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. Okay. Then find out the value. a1 is equal to a1 ची व्हॅल्यू किती असणार आहे तर 4, b1 3 and c1 is equal to 4. Therefore a2 ची व्हॅल्यू सांगा मला 6, then b2 5 and c2 8. Therefore find out the value of d. First determinant d. D means first and second, means 4 6 3 5. Okay. Then cross multiplication 4 into 5 minus 3 into 6. Okay. Therefore d is equal to 4 5 are 20 and 6 3 are 18. Therefore d is equal to 20 minus 18 is equal to 2. Then find out the value of dx. Means dx is equal to 32, means c1 c2 and b1 b2 means क्या होगा 4 8 and 3 5. 4 8 and 3 5. Cross multiplication 4 into 5 minus 3 into 8. Therefore 4 5 are 20, 8 3 are 24. 24 minus 24, but greater number is 24, therefore minus sign. This dx is equal to -4. Then find out the value of dy. When dy is equal to काय बघितलं आपण मगाशी 13 means a1 a2 and c1 c2 means व्हॅल्यू काय आहे a1 a2 ची 4 and 6 and c1 c2 4 and 8. 4 and 6 and 4 and 8. Then cross multiplication 4 into 8 minus 4 into 6. 8 4s are 32, 6 4s are 24. 32 मधून 24 मायनस करा किती आले 8. Therefore dy is equal to 8. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x आणि y ची. Therefore by using Cramer's rule आपण काय करतोय Cramer's rule यूज करतोय. by using Cramer's rule value of x is equal to आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग x is equal to dx upon d. मग dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे तर dx is equal to -4 and d is equal to 2. Then 2 1s are 2 and 2 2s are 4. Therefore x is equal to -2. Okay. Then y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. y is equal to dy upon d. Then dy ची व्हॅल्यू किती आहे तर 8 and d ची व्हॅल्यू 2. 2 4s are 8. Therefore y is equal to 4. 2 1s are 2, 2 4s are 8. Therefore y is equal to 2 4. Okay. Therefore x solution set is xy is equal to -2 and 4 is the solution set of given equation.